नमस्कार. पुरणपोळी म्हटलं की सर्वांची आवडती पुरणपोळी. पुरणपोळी करताना, पुरण भरताना जे आपण पुरण भरतो ते सर्वांना वाटतं की व्यवस्थित असं पुरण भरून व्हावं. यासाठी मी पुरण भरण्याच्या 2 सोप्या पद्धती सांगणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर चला मग पुरणपोळीची रेसिपी बघूया. सर्वात पहिला अर्धा किलो चण्याची डाळ ही घेतलेली आहे. ही 1 तास आपण भिजवून ठेवायची आहे. ही 1 तास आपण आधी भिजवून ठेवली तर ही चण्याची डाळ लवकर आपली शिजून पण जाते, वेळ पण आपल्याला कमी लागतो आणि पुरणही आपलं खूप सुंदर होतं. आता अर्धा किलो चण्याच्या डाळीला अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. हे गूळ आपण बारीक कापून घेतलेला आहे. आता ही डाळ आपण शिजवून घेऊया. चण्याची डाळ आता आपण कुकरमध्ये काढून घेऊया. ही चण्याची डाळ चार पाण्यात धुवून आपण भिजत ठेवली होती 1 तास. आता हे पाणी आपण फेकायचं नाही आहे. हे पाणी आपल्याला घ्यायचं आहे. याच्यात आपलं चण्याच्या डाळीचं सत्व आहे, त्याच्यामुळे हे पाणी फेकायचं नाही. डाळीमध्ये जर कटाची आमटी करायची असेल तर जास्त पाणी घालावं आणि कटाची आमटी जर करायची नसेल तर कमीच पाणी घालावं. चण्याची डाळ जेवढी भिजेल त्याच्या 1 इंच थोडं जास्त पाणी घालावं. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, तेल. आता आपण 3 शिट्या चण्याच्या डाळीच्या करून घेऊया. इथे आपण कणिक मळण्यासाठी इथे आपण 250 ग्रॅम आपण मैदा घेतलेला आहे. 250 ग्रॅम गव्हाचे पीठ घेतलेले आहे. तुम्ही नुसत्या मैद्याच्याही पोळ्या करू शकता किंवा गव्हाच्याही पोळ्या करू शकता. आता आपण हे पीठ मळून घेऊया. पहिला आपण मैद्याचे पीठ हे घेऊया. मैद्याचे पीठ आपण चाळून घेतलेलं आहे. गव्हाचे पीठ ओतून घेऊया. गव्हाचे पीठ ही चाळून घेतलेले आहे. हे पीठ आता आपण व्यवस्थित मिक्स करूया. दोन्हीही पीठ असे व्यवस्थित असे मिक्स झाले पाहिजे. पीठ व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे. त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ, हळद, तेल घालणार आहोत. तेल घातल्याने आपल्या पोळ्या खूप मऊ आणि लुसलुशीत होतात. आता हे पीठ आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. तेल ह्याच्यात आपण 4 चमचे घ्यायचे आहे. तर हे व्यवस्थित आता आपलं पीठ असं मिक्स झालेलं आहे. ह्याच्यात आपण एकत्र असं पाणी ओतायचं नाही आहे. आपण थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचे आहे. म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल आणि आपलं पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून होईल. पीठ आता हे आपलं मळून झालेलं आहे. आपल्याला 2 ग्लास पाणी लागलेलं आहे पीठ मळण्यासाठी. आता आपण तेल घेऊया. ही 1 वाटी तेल आपण थोडं तेल ओतून आपण आता हे पीठ मळून घेणार आहोत. जेवढं आपण तेलाने सैलसर पीठ मळू तेवढ्या आपल्या पोळ्या मऊ होणार आहेत. तेल टाकून पीठ मऊसर मळून झालेलं आहे. हे पीठ आता तेल टाकून मळून झालेलं आहे. हे पीठ आता आपलं मळून झालेलं आहे. कसं ते आता आपण बघण्यासाठी हातात एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे थोडा. तो आता आपला हा रबरासारखा खेचला जातो आहे का असं बघूया. हा जर असा खेचला जात असेल तर आपलं पीठ हे खूप सुंदर असं मऊसूत मळून झालेलं आहे. हे पीठ असं मऊसूत तेल टाकून जर आपण मळून घेतलं तर आपण जेव्हा पुरणपोळ्या लाटतो तेव्हा आपल्या पुरणपोळ्या ह्या आपल्या पोळीपाटाला चिकटत नाही व पुरणपोळी लाटताना किंवा भाजताना फाटत नाही. आता हे पीठ आपण त्यामध्ये थोडंसं असं तेल टाकून
हे पीठ आपण झाकून ठेवूया. तिथपर्यंत आपण आपलं पुरण तयार करून घेऊया. कुकरच्या 3 शिट्या झालेल्या आहेत. शिट्टीची वाफही निघून गेलेली आहे. डाळ आपली ही व्यवस्थित अशी शिजलेली आहे. पूर्णपणे अशी मेल्ट झालेली नाही. ही आपली डाळ शिजून झालेली आहे. ही अशीच डाळ आपण शिजवून घ्यावी. जास्त मेल्ट जर झाली डाळ तर आपलं पुरण पातळ होऊन जाणार. आता ही डाळ आपण चाळणीमध्ये नितळून घेऊया. डाळ आपण आता चाळणीमध्ये नितळून घेऊया. डाळ चाळणीमध्ये ही 15 मिनटं आपण नितळत ठेवायची आहे. म्हणजे डाळीतलं पाणी पूर्णपणे हे नितळून जाईल आणि हे आपलं पुरणही खूप सुंदर होईल. डाळीमध्ये जर पाणी राहिलं तर पुरण आपलं पातळ होईल. आता आपण ही डाळ 15 मिनटे ठेवूया. 15 मिनटे झालेले आहेत. आता हे डाळ चाळणीमध्ये पाणी व्यवस्थित असं निथळलेलं आहे. आता आपण डाळीचं पुरण करून घेऊ. डाळ आपण निथळून घेतलेली आहे. हे पाणी आपलं राहिलेलं आहे ते आपण कटाच्या आमटीसाठी वापरूया. ही टोपात आता आपण ही डाळ घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण हे गूळ टाकून घेऊया. गूळ आणि चणा डाळ ही आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गूळ हळूहळू मेल्ट होत जाईल. गूळ आता चणा डाळीमध्ये वितळलेला आहे. आता ही आपण घट्ट करून घेऊया ह्याचं सारण. आता हे कमी गॅसवर आपण हळूहळू हे मिक्स करून घ्यायचं आहे. चणा डाळीमध्ये गूळ हे वितळत आहे. आता ही चणा डाळ आपण अशी व्यवस्थित अशी शिजवली असल्यामुळे आपलं पुरण हे व्यवस्थित असं खूप सुंदर झालेलं आहे. आता ही आपण गूळ कमी गॅसवर हळूहळू घट्ट करून घेऊया. हे सारण वितळलेलं आहे. पुरणही आपलं आता घट्टसर झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण वेलची जायफळ पूड टाकून घेऊया. वेलची जायफळ पूड आता आपण पुरण झाल्यावर टाकल्याने आपली पुरणपोळी खाताना आपल्याला खूप असा चांगला स्वाद येतो. आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि 5 मिनटं आपण थोडं असंच वाफेवर ठेवूया. आता हे घट्ट झालेलं आहे. पुरण तयार झालेलं आहे. आता हे पुरण तयार झालेलं आहे की नाही बघण्यासाठी इथे आपण टोपाच्या मध्येही चमचा आपण ठेवणार आहोत. जर हा आपला चमचा जर सरळ राहिला तर समजावं की आपलं पुरण व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. आता आपण हे थोडंसं गार करूया. जास्त गार करायचं नाही आणि मग आपण हे पुरण चाळणीमध्ये चाळून घेऊया. पुरण हे थंड करून घ्यायचं आहे. जास्त पुरण थंड करायचं नाही. हे पुरण थोडं नॉर्मलही थंड करायचं, नाहीतर ह्या पुरणचाळीमध्ये व्यवस्थित असं पुरण वाटून होणार नाही. तर हे आपण पुरण या चाळणीमध्ये घेऊया. पुरण यंत्र असेल तर पुरण यंत्रामध्येही तुम्ही वाटू शकता. ह्याच्या घरी जर तांब्या असेल किंवा हे पसरट असं हे पेला असेल तर ह्याने आपण आता हे पुरण वाटून घेऊया. ह्याच्याने असं खूप व्यवस्थित असं आपलं पुरण वाटून होत आहे. हे पुरण आता आपण असं वाटून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे आपण आता हे सर्व पुरण वाटून घेऊया. चाळणीतून वाटून झालेलं आहे. आता ह्या पुरणाचे आपण गोळे करून घेऊया. जसे तुम्हाला आकार पाहिजे आहे तसं आपण छोटे मोठे करू शकतो. हे आपण गोळे या पद्धतीने आपण सर्व गोळे हे पुरणाचे करून घ्यायचे आहेत. हे गोळे बनवून झालेले आहेत. मैद्याच्या पिठाचेही आपण असेच गोळे तयार करून घ्यायचे आहेत. या मैद्याच्या पिठाला पुरणाचा हात आपण लावायचा नाही आहे, नाहीतर पुरणपोळी लाटताना आपली पोळी फाटू शकते. आता या मैद्याची आपण जशी पोळी लाटायची आहे तसे आपण गोळे करून घ्यायचे आहेत. छोटे मोठे गोळे आपण करून घ्यायचे आहेत. पुरणाचे आणि मैद्याचे गोळे तयार करून झालेले आहेत. आता आपण मैद्याचा हा गोळा घेऊया. सुरुवातीला आपण मैद्याचा हा गोळा घेऊन 2 आपण पद्धती मी दाखवणार आहे मैद्याचे पुरण भरायचे.
तर आपण पहिला हा गोळा घेऊन हाताने आपण हा गोळा या बोटांच्या आधारावर आपण आणि हा अंगठ्याच्या ह्याच्यावर आपण हा असा पसरवून घ्यायचा आहे. त्याची अशी गोळी तयार करून घ्यायची आहे. आता ही आपली अशी चपातीसारखी ही एक पोळी आपली अशी तयार झालेली आहे. त्याच्यात आपण हे पुरण असं भरून घ्यायचं आहे आणि हे आपलं जे काही पीठ आहे हे भरून असं भरून घ्यायचं आहे. आणि ह्या फक्त अंगठाने या बोटाच्या साह्याने आपल्याला हे पुरण असं ह्याच्यात पीठ असं दाबून घ्यायचं आहे. तर आपल्याला ही अशी गोळी अशी हाताच्या साह्याने आपल्याला दाबून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं पीठ सगळ्या बाजूने आपलं पुरण या पोळीला लागेल. आता आपण लाटताना मी पोळीपाट घेतलेला नाही आहे. मी ह्या ओट्यावर पोळी लाटत आहे. थोडंसं आपण पीठ लावावं. हे मी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे लाटण्यासाठी. तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल, पण मैद्याच्या पिठाने पोळी लवकर अशी सरकली जाते व फाटतही नाही. पुरणपोळी मैद्याच्या पिठाने फाटत नाही. मैद्याचं पीठ जर घरात अवेलेबल नसेल तर तुम्ही तांदळाचे पीठही घेऊ शकता. तर अलगद अशी हाताने तुम्ही ही पुरणपोळी करायची आहे. बघा, आपलं पुरण मैद्याचं पीठ हे खूप सुंदर झाल्याने आपली पोळी ही खूप सुंदर अशी होत आहे. मैद्याचं पीठ व्यवस्थित मळल्याने आणि पुरणही आपलं व्यवस्थित असं झाल्याने आपली पुरणपोळी ही लाटताना फाटत नाही. तुम्ही ही पुरणपोळी कशीही लाटा, पण तुमची पुरणपोळी जराही फाटणार नाही. या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर आपली पुरणपोळी खूप सुंदर होते. नवीन शिकणाऱ्यांना, बॅचलरना ही पुरणपोळी नक्कीच खूप सुंदर पद्धतीत येणार आहे. आता आपण हा तवा जास्त गरम केलेला नाही, असा कमीच गरम केलेला आहे. आणि पोळी आपण जेव्हा तव्यावर टाकतो तेव्हा पोळी आपण कमी ह्याच्यावरच ठेवावी गॅसवर. आता आपण ही पुरणपोळी गॅसवर टाकत आहे तव्यावर. पुरणपोळी आता आपण ही तव्यावर टाकणार आहोत. आता ही पुरणपोळी ही आपली पुरीसारखी फुगत आहे. आता ही पुरणपोळी ह्याच्यावर आपण आता साईडने तूप टाकणार आहोत. तर ही आपण या बाजूने परतवून घेऊया. बघा किती सुंदर अशी आपली ही पुरणपोळी पुरीसारखी अशी फुगत आहे. तिला आता आपण अशी व्यवस्थित अशी सगळ्या बाजूंनी आपण शेकून घेऊया, जेणेकरून आपली पुरणपोळी कच्ची राहणार नाही. पण इथे तूप लावून घेतलेलं आहे पोळीला. पोळी ही व्यवस्थित आपली अशी भाजून झालेली आहे. आपण दुसरी पद्धत आपण मैद्याची बघणार आहोत. आता हा मैद्याचा गोळा आपण पुरण ह्याच्यामध्ये कसं भरायचं ते आता आपण बघणार आहोत. ही गोळी आपण एक घेतलेली आहे, ही आपण लाटून घ्यायची आहे. ह्याची ही एक अशी छोटीशी अशी चपाती लाटून घ्यायची आहे. ही दुसरी गोळी घ्यायची आहे, ही पण आपण तशीच लाटून घ्यायची आहे. ह्याची पण आपण ही अशी छोटी चपाती अशी लाटून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हा जो काही पुरणाचा गोळा आहे तो आपण ह्याच्यामध्ये हा असा भरणार आहोत. त्याच्यावर ही जी काही दुसरी चपाती आहे ती आपण ही भरून घेणार आहोत. आणि हे आपण ही बाजूचे जे काही आहे मैद्याचं पीठ आहे हे आपण सीलपॅक करून घेणार आहोत. आता हा जो काही गोळा आहे हो आपण हा तळ हाताने असा दाबून घेणार आहोत, जेणेकरून हे आपलं पीठ सगळ्या बाजूने मिक्स होईल. बघा, हे असं तर तयार झालेलं आहे. ह्याच्यावर आता आपण पीठ घेऊ
पीठ आपण थोडंच घ्यायचं आहे आणि आता ही आपली पुरणपोळी आपण लाटून घ्यायची आहे. सुंदर अशी आपली ही पुरणपोळी लाटून होत आहे आणि ही खूप सोपी अशी पद्धत आहे. ज्यांना तसं जर पुरण भरायला जमत नसेल तर ही तुम्ही ट्रिक नक्की फॉलो करा. ही ट्रिक खूप म्हणजे खूप सोपी आहे. जे नवीन करणारे आहेत पोळ्या त्यांना ही ट्रिक खूप फायदेशीर पडेल. बघा, आपलं पुरण खूप सुंदर झाल्यामुळे आणि मैद्याचं पीठही आपण खूप सुंदर मळल्यामुळे आपली पोळी खूप सुंदर अशी आपण कशीही लाटली तरी ती आपली पोळी फाटत नाही आहे. आता आपण ही पुरणपोळी तव्यावर टाकून घेऊया. तव्यावर आपण ही टाकलेली आहे. आता ही पुरणपोळी आपण जेव्हा तव्यावर टाकतो तेव्हा आपण गॅस हा मंद फ्लेमवरच ठेवायचा आहे. खालची बाजू आपली शिजलेली आहे या पोळीची आणि ही मऊ अशी पुरीसारखी फुगलेली आहेत. आपण ही अलगद अशी हाताने पलटून घेऊया. बघा किती सुंदर अशी आपली ही पुरणपोळी झालेली आहे. तर आपण ही वरून असा तूप टाकून घेऊया. ही पोळी आपली सर्व बाजूने अशी शेकलेली आहे. ही सर्व बाजूने आपल्याला अशी शेकवायची आहे जेणेकरून आपली पोळी कच्ची राहणार नाही. आता आपण ही पोळी आपली झालेली आहे. आता आपण ह्या पोळीला काढून घेऊया. या मऊ लुसलुशीत अशी ही पोळी तयार झालेली आहे. आता ही पोळी बघा किती सुंदर अशी आपली ही पोळी तयार झालेली आहे. या पुरणपोळ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.